सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत चांगला ठरू शकतो. तुमच्या मनामध्ये आज सकारात्मक विचार येतील. लोकांना प्रभावित करण्यासाठी तुम्ही तुमच्या बोलण्याचा कौशल्याचा वापर कराल. जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करत असाल तर व्यवसाय वाढवण्याच्या योजनांसाठी हा काळ अत्यंत चांगला आहे. तुमच्या व्यवसायातील काही कामं जी बऱ्याच काळापासून थांबवली होती ती आज पूर्ण होऊ शकतात. चांगल्या आणि पौष्टिक गोष्टी खाल्ल्यानं तुमचं आरोग्य चांगलं राहील. आज नशीब 60% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही तुमच्या आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूप चांगला आणि फायदेशीर ठरू शकतो. नोकरी शोधणाऱ्यांसाठी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी सतत प्रयत्न करत राहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या सहकाऱ्यांसोबत काम करताना विशेष काळजी घेणं देखील आवश्यक आहे. समाजामध्ये तुमची ओळख आणि प्रतिष्ठा चांगली राहील. व्यवसायाच्या विस्ताराच्या योजना देखील तुम्हाला बनवता येतील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला आर्थिक फायदा मिळवण्याची संधी मिळेल. नवीन ओळखीच्या लोकांमुळे तुमची फसवणूक होऊ नये म्हणून तुम्ही विचारपूर्वक निर्णय घ्या. व्यापारी वर्गानं ग्राहकांशी पैशांवरनं वाद घालणं शक्यतो टाळावं. कामाशी संबंधित प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या. कुटुंबातील वातावरण हे तुमचं तणावपूर्ण राहू शकतं, परंतु तुम्हाला परिस्थिती मात्र हुशारीनं हाताळावी लागेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला काही अडचणी येऊ शकतात, परंतु शेवटी सर्व काही तुमच्या बाजूने राहील. रोजच्या कामांवरती तुम्ही लक्ष केंद्रित करा आणि लोकांशी चांगले संबंध निर्माण करण्यासाठी प्रयत्न करा. तरुणांना त्यांच्या करिअरमध्ये मोठं यश मिळू शकतं. खाण्यापिण्याकडे तुम्ही विशेष लक्ष द्या आणि यामुळे तुमचं आरोग्य देखील चांगलं राहील. मित्र आणि कुटुंब तुम्हाला पूर्णपणे साथ देतील. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गुरुजन किंवा वडीलधाऱ्या लोकांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्या धनवृद्धीची आणि व्यवसायामध्ये प्रगती होण्याची आज दाट शक्यता आहे. तुम्हाला सर्व प्रकारच्या भौतिक सुखांचा आनंद मिळेल आणि नवीन वस्तू तुम्ही खरेदी करू शकता. तुमच्या नातेवाईकांशी तुमचे संबंध तणावपूर्ण राहू शकतात आणि कुटुंबातील सदस्यांशी तुमचा वाद होऊ शकतो. कुटुंबातील लहान सदस्य तुम्हाला मदत करण्यासाठी पुढे येतील. नात्यांमध्ये संतुलन राखणं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीचा लाडू आणि गणपतीला नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज नशीब तुमच्या बाजूने राहील. तुम्हाला कठीण समस्यांवरती आज उपाय सापडतील. तुम्ही आज नवीन कामाला सहज सुरुवात करू शकाल. परदेशातील लोकांशी संबंधामुळे तुम्हाला फार फायदा होईल आणि नवीन भागीदारी किंवा संबंध देखील शक्य आहेत. भागीदारीच्या व्यवसायामध्ये कोणताही मोठा निर्णय तुम्ही घेऊ नका. महिला आज घरकामामध्ये जास्त व्यस्त राहतील. कुटुंबाकडनं तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा अत्यंत शुभ आहे आणि काही महत्त्वाचे फायदे मिळण्याची देखील तुम्हाला दाट शक्यता आहे. उद्योजक आणि व्यावसायिक नवीन संघ किंवा भागीदारीमध्ये प्रवेश करू शकतात. कोर्ट कचेरीच्या कामांमध्ये तुम्हाला आज यश मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला लोकप्रियता आणि प्रशंसा मिळेल. तुम्ही तुमच्या प्रेयसीला एखादं रोमॅन्टिक ठिकाणी फिरायला घेऊन जाऊ शकता. तुम्ही आज वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास.
श्री गणेशजी सांगतात की आज नशीब तुम्हाला साथ देईल. तुमच्या अडचणी संपतील आणि थांबलेली कामं पुन्हा सुरू होतील. तुमच्या आर्थिक बाबतीमध्ये व्यवस्थित काम करणं हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कुटुंबातील सदस्यांमधील संबंध चांगले राहतील आणि तुमचं आरोग्य देखील चांगलं राहील. अधिकारी तुमच्या कामाचं कौतुक करतील आणि सासरवाडीकडनं तुम्हाला एक चांगली बातमी मिळू शकते. आज नशीब 95% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तूचं दान करा. आता पुढचे रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला काही चढउतार अनुभवावे लागतील. तुम्हाला खूप काही मिळवायचं असेल, परंतु तुम्ही जर घाईघाईने निर्णय घेतलेत तर मग मात्र तुम्हाला नुकसान होईल. तुमचा प्रवास होऊ शकतो जो मनोरंजक आणि अत्यंत आनंददायी असेल. तुम्ही आज ऑनलाईन खूप खरेदी करू शकता. लोभामध्ये येऊन कुठलेही बेकायदेशीर काम तुम्ही अजिबात करू नका. आज नशीब 72% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्ही धार्मिक विचारांचे असाल आणि काही चांगली कामं करत असाल ज्यामुळे तुमची समाजामध्ये आज लोकप्रियता वाढेल. तुमचं कौटुंबिक जीवन हे आनंदी राहील आणि तुम्ही मानसिकदृष्ट्या शांत राहाल. तुमचा आत्मविश्वास आज वाढेल आणि तुम्हाला सहकाऱ्यांकडनं पूर्ण सहकार्य मिळेल. व्यावसायिकांनी मोठ्या गुंतवणुकीपासून दूर राहावं. कुटुंबामध्ये आज संध्याकाळी आनंदाचं वातावरण राहील. आज नशीब 85% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज गणपतीला मोदकांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्यापैकी काही जणांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. काही महत्त्वाचे निर्णय तुम्हाला विचारपूर्वक घ्यावे लागतील. तुम्ही सामाजिकदृष्ट्या आज सक्रिय राहाल आणि काही महत्त्वाचे संपर्क देखील तुम्ही साधू शकता. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या आरोग्यामुळे मात्र तुम्हाला थोडीशी चिंता वाटू शकते. सध्याच्या परिस्थितीमुळे व्यावसायिक कामांमध्ये थोडीशी घट ही दिसून येईल. आज नशीब 95% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचे परिणाम तुमच्या बाजूनं राहतील. कामामध्ये काही चढउतार येऊ शकतात. तुमच्या छुप्या शत्रूंपासून मात्र तुम्ही सावध राहा, जे तुम्हाला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करू शकतात. आजचा दिवस हा तुमच्यासाठी सुख आणि शांतीचा राहील. व्यवसायामध्ये जनसंपर्क तुमचे अधिक मजबूत होतील. तुमचा कोणी जवळचा व्यक्ती तुम्हाला भावनिकरित्या आज दुखावू शकतो, त्यामुळे थोडंसं सावध राहा. आज नशीब 92% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.